तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यात बहुतांश भागांमध्ये आपल्याला सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे, तर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या अनेक भागांमध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज दिलाय। हवामान विभागाने उद्या विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, पंढरपूर आणि जळगाव जिल्ह्यातही आपल्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय अजूनही सबस्क्राइब केलेलं नाहीये, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। रविवारी आणि सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा येलो अलर्ट पाहायला मिळते। मंगळवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड तसेच सर्वच जिल्ह्यांना मध्य महाराष्ट्रातील आपल्याला पावसाचा जोरदार अलर्ट दिलेला आहे। कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे, तर दुपारी कडक ऊन पडत असून हवेत उकाडा आपल्याला जाणवत आहे। पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्याने सर्व कामे उरकून घ्यावेत असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।